यवतमाळमध्ये निकृष्ट पाईपलाईन टाकल्याप्रकरणी मुख्य सचिवांनी एकनाथ शिंदेंना धरलं जबाबदार। नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी। मुंडे आणि कोकाटेंपाठोपाठ एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता। विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता। निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार। केंद्र सरकारच्या नियमांचा घेणार आढावा। राज्यामध्ये खेड्यापाड्यांपर्यंत सेवा देणारी 108 रुग्णवाहिकाच अनफिट। राज्याची आरोग्य यंत्रणा सलाईनवर। साम टीव्हीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। आरटीओचा रडार खरेदीमध्ये भ्रष्टाचार। नियमांचं उल्लंघन करत 69 इंटरसेप्ट गाड्या खरेदी केल्याची तक्रार। एसआयटीकडून पारदर्शकपणे चौकशी करण्याची अधिकाऱ्यांची मागणी। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यात तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर। देशामध्ये सर्वाधिक 39.4 अंश सेल्सिअस तापमान सोलापुरात, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी वाढ। फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातल्या साखर उत्पादनामध्ये 14% घट। उष्णतेच्या लाटेमुळेही साखर उत्पादन घटणार। साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता। पान मसाला खाऊन सभागृहातच मारली पिचकारी। उत्तर प्रदेश विधानसभेतला किळसवाणा प्रकार। विधानसभा अध्यक्षांनी झापलं। सर्बियाच्या संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ। संसदेत एकामागून एक स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। सरकारी धोरणांचा निषेध करताना संसदेमध्ये हाणामारी। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार। मोठ्या घोषणांची शक्यता। जगभरात खळबळ।